करकी भोळे भाविक नर, करकी भोळे भाविक नर, गजर 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 हर हर शब्दांचा गजर, हर हर शब्दांचा गजर, हर हर शब्दांचा गजर. त्या ठिकाणी ओंकार स्वरूपामध्ये ते प्रगट झाले. शब्द स्वरूपामध्ये आम्हाला ते रूप स्पष्ट दिसत होतं आणि जे जे दिसत होतं ते आम्ही अंतःकरणामध्ये साठवत होतो. त्या ओंकारामधून अनेक प्रकारचे मंत्र सुद्धा प्रगट होत होते. ओम तत्वमसी, ओम नमः शिवाय, मृत्युंजय मंत्र, दक्षिणामूर्ती मंत्र, चिंतामणी मंत्र, गायत्री मंत्र, अशा प्रकारे आम्हाला त्या ओंकारातून दृष्टिगोचर झाले. आम्ही ते मंत्र नीट लक्षात ठेवले, ते पाठ केले आणि त्याचा जप करू लागलो. त्या मंत्र जपावर ते शिव परमात्मा साक्षात ते शब्दरूप आवरून मूर्त रूपामध्ये आमच्या समोर प्रगट झाले, आम्हाला दर्शन दिले. शिव पार्वतीचं दर्शन झाल्यामुळे आम्हाला साक्षात्कार झाला, आनंद झाला, भक्तिभावाने अंतःकरण भरून आलं. आम्ही त्यांची स्तुती केली, त्या स्तुतीवर भगवान प्रसन्न झाले आणि त्यांनी आम्हाला वेदाचा उपदेश केला, गुह्य ज्ञान दिलं. आम्ही दोघे कृतकृत्य झालो. कारण जोपर्यंत माणसाला ज्ञान मिळत नाही ना, तोपर्यंत माणूस कृतकृत्य होत नाही. कारण अज्ञानामुळे वासना शिल्लक राहतात, विकार शिल्लक राहतात. ज्या ठिकाणी तत्वज्ञान प्राप्त होते तिथं दशा कशी प्राप्त होते माहित आहे का? कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. सर्व इच्छा त्या ठिकाणी समाप्त होऊन जातात. आम्हाला तत्वज्ञान मिळाल्याने ब्रह्मदेव म्हणतात आम्ही कृतकृत्य झालो. नंतर श्रीहरी म्हणाले, प्रभो तुम्ही कशा प्रकारे प्रसन्न होता, तुमचं पूजन कशा पद्धतीनं केलं पाहिजे, ध्यान कसं केलं पाहिजे, याच्याबद्दल आम्हाला काहीही माहित नाही. आम्ही कोणते कार्य केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही आम्हाला भेटाल, तुमची प्राप्ती होईल, ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्यावेळेस शिवजी महाराज म्हणतात, मी ज्या रूपामध्ये तुम्हाला दिसतो त्याच रूपामध्ये तुम्ही माझं ध्यान करा, पूजन करा. ध्यान करायचं असेल तर माझं हे स्वरूप, आणि पूजन करायचं असेल तर माझं लिंग स्वरूप, दोन्ही रूपामध्ये माझी पूजा केली जाते. भगवान म्हणतात तुम्ही दोघंही बलवान आहात. माझ्या उजव्या अंगापासून ब्रह्मदेव आणि डाव्या अंगापासून विष्णू प्रकट झाला आहे. आता मी तुम्हा दोघांनाही आशीर्वाद देतो. भगवान म्हणतात, ब्रह्मदेवा तुम्ही माझ्या आज्ञेने सृष्टीचं सृजन करा. आणि विष्णूला सांगितलं, विष्णू तू पालन कर. कोणाचं नुसतं लोकांचंच नाही, या ब्रह्मदेवाचंही पालन कर. सगळ्यांचं पालन करण्याची जबाबदारी मी तुझ्याकडे देतो. यांच्यावर काही संकट येऊ, कोणती अडचण येऊ, सर्व संकटातून मुक्त करणारा तू हो. यानंतर शिवजींनी त्यांना पूजनाचा विधी समजून सांगितला. नंतर महादेव म्हणाले, मीच 3 रूप धारण करत असतो. मीच ब्रह्मा, विष्णू आणि महेश रूपाने येत असतो. 3 रूपाने प्रगट होऊन 3 प्रकारचे कार्य करत असतो. ब्रह्म रूपाने सृजन, विष्णू रूपाने पालन आणि रुद्र रूपाने सृष्टीचा संहार करतो. आता 2 रूप प्रगट झाले, म्हणजे सृष्टीचं सृजन आणि सृष्टीचं पालन रूपी कार्य करण्याकरता तुमच्या रूपानं मी आलो. आता संहार करण्याकरता रुद्र रूपाने ब्रह्मदेवा मी तुझ्या भ्रुकुटीतून अशा प्रकारे अवतार घेईल. ते माझं रुद्र रूप जरी तुझ्यापासून उत्पन्न झालं तरी त्याचा महिमा कमी नसणार. तो माझ्यासारखाच सर्व शक्तिमान असेल. माझ्यामध्ये आणि त्या रुद्रामध्ये भेद पाहायचा नाही. म्हणून काही काही लोक म्हणत असतील की ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाले तरी ते देवादी देव कसे, तर त्याचं कारण हे आहे. कारण स्वतः महादेवापासून सगळे उत्पन्न झाले. भगवंतांनी सांगितलं की मी रुद्र रूपाने तुझ्या ठिकाणी अशा प्रकारे अवतार घेईल आणि माझं ते रुद्र रूप सर्वांमध्ये बलवान असेल, सर्वश्रेष्ठ मानल्या जाईल. तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये कधी भेद करू नका.
नाही तर मै बळा तुमचे भांडणं सोडण्यासाठीच मी आलो इथं. असं भांडण कधीही करायचं नाही. वास्तविक तुम्ही माझेच स्वरूप आहात. तुमचं जाऊ द्या, बाकीच्या लोकांनी जरी तुमच्यामध्ये भेद पाहिला ना, ते नरकामध्ये जातील. आणि तुमच्यामध्ये अभेद दृष्टी ठेवून तो भक्ती करेल, त्याचाच उद्धार अशा प्रकारे होईल. नमः पार्वती पतये हर हर महादेव. अशा प्रकारे भगवंतांनी त्यांना अभेद तत्वज्ञान सांगितलं. महादेव म्हणतात, ब्रह्मा मी तुला एक गोपनीय गोष्ट सांगतो. मी रुद्ररूपाने तुझ्या भुवयापासून प्रकट होईन, त्यानंतर तू सृष्टीचा निर्माता, विष्णू पालन करता आणि रुद्र संहार करता अशा प्रकारे होईल. तसेच माझी शक्ती उमा सुद्धा 3 रूपाने प्रकट होईल. सरस्वती रूपाने ब्रह्माची पत्नी होईल, लक्ष्मी रूपाने विष्णूची पत्नी होईल आणि काली रूपाने रुद्राची पत्नी होईल. 3 रूपाने 3 शक्त्या ह्या सृष्टीचं संचलन करतील. यानंतर आश्रम व्यवस्था, वर्ण व्यवस्था, तसेच लोक संरक्षणासाठी विधायक अशा प्रकारचे नियम. नशीन समजत तर तुम्हाला सांगतो संविधान, पण ते कोणतं त्यावेळेच. लोकांना अशा प्रकारे नियमामध्ये चालवण्याकरता विधायक सूत्र अशा प्रकारे तुम्ही निर्माण करा. लोकहित करा. माझ्या आज्ञेने तुम्ही मोक्ष देणारे व्हा. माझ्या दर्शनाने जे पुण्यफळ मिळते तेच पुण्यफळ तुमच्या दर्शनाने सुद्धा मिळेल. जो भेदरहित भक्ती करेल तो सर्वाधिक मला प्रिय असेल. महादेव विष्णूला म्हणतात, विष्णू तू माझ्या आज्ञेने सृष्टीकर्त्या ब्रह्माचं सुद्धा पालन कर. त्यामुळे तू त्रैलोक्यामध्ये पूजनीय होशील. जेव्हा लोकात काही दुःख संकट येतील तेव्हा तू धावून जा, विविध अवतार घे, लोकांमध्ये आपली कीर्ती वाढव, दुष्टाचा संहार कर आणि सज्जनांचं रक्षण कर. जे लोक तुझ्या चरित्र गातील, त्या अवतारांच्या कथा वर्णन करतील, नामस्मरण करतील, त्यांचा उद्धार अशा प्रकारे होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. ब्रह्मदेव म्हणतात, नारदा अशा प्रकारे बोलून शिवजी माझा हात घेतात, माझा हात विष्णूच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात, विष्णू आता हे पोरग तुझ्या जबाबदारी, याच्या सांभाळायची जबाबदारी कोणाकडे? तुझ्याकडे. याचं काही चुकलं किंवा एखाद्या वेळेस वाया गेला तर वठणीवर आणण्याचं काम तुझं. बोलतो काही चुकीचं बोलतो काय? फक्त आपल्याला समजेल अशा भाषेत बोलतो. एक उदाहरण देतो, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ब्रह्मदेवाला असं वाटत होतं मी त्रैलोक्याचा स्वामी आहे. हा गर्व भगवान विष्णूला आवडला नाही, म्हणून भगवान विष्णूंनी लीला केली. गाय वासर गोपाळ त्यांनी ब्रह्मलोकात नेली होती की नाही, त्यावेळेस ब्रह्मदेवाचा गर्वहरण नावाची कथा याच्यामध्ये येते, भागवतामध्ये येते. म्हणजे अहंकारी झाला तर त्याला वठणीवर आण, त्याचं कार्य त्याला वारंवार समजून सांग, याच्या रक्षणाची जबाबदारी तुझ्याकडे. आणि ब्रह्मदेवाला सांगलं असं भांडण करू नको, हा कसाही असला तरी तुझ्या अगोदर जन्माला आला, त्याच्यापासून तुझी उत्पत्ती झाली, म्हणून तो तुझा बाप, आणि मी तुमच्या बापाचाही बाप नाही, देवादी देव. अशा प्रकारे माझ्या सगळी प्रकारची जबाबदारी भगवान विष्णूकडे सोपवली. आणि यानंतर मग भोले बाबांनी आमचं आयुर्मान सांगितलं, आमचं आयुष्य किती असेल ते. आता तुम्हाला सांगितलं, आपलं 1 वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचं 1 दिवस, ब्रह्मदेवाचा एक वर्ष म्हणजे भगवान विष्णूचा 1 दिवस, आणि भगवान विष्णूचं 1 वर्ष म्हणजे भोले बाबा रुद्राचा, भोले बाबा सदाशिवाचा नाही, रुद्राचा अशा प्रकारे 1 दिवस, आणि त्याचं अशा प्रकारे अनंत दिवस, त्याचं 1 दिवस त्या सदाशिवाचा. म्हणजे मूळ जे सांब सदाशिव आहे त्यांचं आयुर्मान अनंत अशा प्रकारे असल्या कारणानं ते अजरामर अशा प्रकारे म्हटलेलं आहे. शिवजींच्या व्यतिरिक्त कोणीही अशा प्रकारे अजरामर नाही. नमः पार्वती पतये हर हर महादेव. ब्रह्मदेव म्हणतात, नारदा आमची कर्तव्य आम्हाला समजून सांगितली,
यानंतर नमस्कार करून क्षमा मागून आम्ही त्यांना वचन दिलं, देवा आम्ही तुमच्या आज्ञेच्या बाहेर कधीही अशा प्रकारे वागणार नाही, तुम्ही सांगाल तेच अशा प्रकारे कार्य आम्ही नित्य करत राहू. म्हणून अजूनही तो सृजन करतो कोण? ब्रह्मदेव. कोणाच्या आज्ञेनं? त्या महादेवाच्या आज्ञेनं. अजून थकत नाही तो. आळस आला तरी त्या परमात्म्याची भीती त्याला वाटते. आणि कधी कधी भगवान विष्णू त्याला टच करतात, औ उठ, कशा करता आला? तू काय झोपीला आला काय? कथा ऐकायला आला ना? सृजन करायचं काम दिलं ना देवानं आपल्याला. म्हणून वेळोवेळी भगवान विष्णू सुद्धा मला सावध करतात. आम्ही नित्य अशा प्रकारे त्यांच्या आज्ञेनं कार्य करत असतो. अशा प्रकारे अनेक आशीर्वाद देऊन भगवान शिवजी त्या ठिकाणी अंतर्धान पावले. नमः पार्वती पतये हर हर महादेव. एक सुंदर अशा प्रकारचं गीत आहे. आपण या ठिकाणी भोले बाबांची स्तुती गाऊया. हरी तेरा पल पल बीता जाय. माझ्या मागे म्हणसान ना, हा. तेरा पल पल बीता जाय, मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाय, मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाय, मुख से जपले नमः शिवाय. ताली वाजवा. बीता जाय, मुख से जपले नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. म्हणा सर्वजण. शिवाय. ओम नमः शिवाय. शिव शिव तुम हृदय से बोलो. शिव तुम हृदय से बोलो. शिव शिव तुम हृदय से बोलो. का पर्दा खोलो. मंदिर का पर्दा खोलो. तेरा अवसर खाली न जाए, मुख से जपले नमः शिवाय. अवसर खाली न जाए, मुख से जपले नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. पंछी का मेला, समझो उड़ जाना है अकेला. तेरा तन मन साधन जाय, मुख से जपले नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. मुसाफिर जब पूरी होगी, चलने की मजबूरी होगी. हो पिंजरा प्राण रह जाए, मुख से जपले नमः शिवाय. पिंजरा प्राण रह जाए, मुख से जपले नमः शिवाय. ओम 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 नमः
शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ब्रह्मदेव म्हणतात नारदा अशा प्रकारे उपदेश केल्यानंतर शिवलिंग विधी अशा प्रकारे आता भगवान तर अंतर्धान पावले. यानंतर नारदाने देवाला शिवलिंग विधी विचारला आणि ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं, अजून तुझी काय ऐकायची इच्छा असेल तर ते सांग, असा प्रश्न केला असता नारदजी महाराजांनी शिवलिंग पूजनाविषयीच माहिती अशा प्रकारे सांगायला सांगितली. कारण पुन्हा पुन्हा एका गोष्टीचं जर चिंतन केलं तर काही चुका दूर होत असतात. पहिल्या वेळेस ज्या चुका असतात डबल केल्यानंतर त्या दुरुस्त होत राहतात, अजून काहीतरी त्रुटी राहते, तिसऱ्या वेळेस केलं तेही चालली जाते. एका वेळेस होते काय बा, एकदा समजा आपण भजन ऐकलं तर बसते का ते, नेहमी 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 ऐकलं की एकदम परफेक्ट होऊन जाते. अभ्यास म्हणतात, पुन्हा पुन्हा कथनम अभ्यास हो, पुन्हा पुन्हा करणं, पुन्हा पुन्हा सांगणं, त्याला काय म्हणतात, अभ्यास म्हणतात. म्हणून पुन्हा पुन्हा शिवपूजनाविषयी माहिती विचारल्यानंतर ब्रह्मदेव म्हणतात, एकदा मी सर्व देवांना आणि ऋषीमुनींना माझ्याकडे बोलवलं आणि म्हटले चला क्षीरसागरामध्ये. क्षीरसागरामध्ये गेलो, त्या ठिकाणी भगवान विष्णू शेषशय्येवर विराजमान आहेत, शांत चित्तानं झोपलेले आहेत, आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन स्तुती केली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. आम्ही प्रार्थना केली, हे जगन्नाथा, दुःख दूर होण्यासाठी, सर्व संकटातून दूर होण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. जगन्नाथ हो जगन्नाथ, मागे म्हणा, जगन्नाथ जगन्नाथ जगानैन लीला चलवारे, तू नहीं तो और कौन संभाले. लीला चलवारे तू नहीं तो और कौन संभाले. ओ जगन्नाथ जगानैन जगन्नाथ जगानैन लीला चलवारे, तू नहीं तो और कौन संभाले. तू नहीं तो और मुझे कौन संभाले. त्या भगवान विष्णूला प्रार्थना करायला लागले, हे जगन्नाथा, दुःख दूर होण्याकरता, संकटातून मुक्त होण्याकरता मी काय केलं पाहिजे. तेव्हा श्रीहरी परमात्मा म्हणतात, भगवान शंकर जे आहेत, भगवान शंकर तेच संपूर्ण जीव विश्वाचं, सगळ्या जीवांचं अशा प्रकारे अधिष्ठान आहेत. सर्व दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर त्याच परमात्म्याला शरण गेलं पाहिजे.
म्हणून त्यांची आराधना करा, शिवपूजन करा, तुमचे सगळे संकट दूर होऊन जातील. जो व्यक्ती जीवनामध्ये शिवपूजन करत नाही त्याची सगळ्यात मोठी हानी होते. का हानी होते? कारण भक्तिरहित असलेलं जीवन काहीच कामाचं नाही, निरर्थक अशा प्रकारे सांगितलं. म्हणून जीवनाला आल्यानंतर भक्ती ही अवश्य केली पाहिजे. नाहीतर मग जन्मायोनी काय केले, 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 जन्मायोनी काय केले. तुआ मुतल गमाविले, तुआ मुतल गमाविले, जन्मायोनी काय केले, जन्मायोनी काय केले, तुआ मुतल गमाविले, तुआ मुतल गमाविले, जन्मायोनी काय केले, जन्मायोनी काय केले. जन्माला आल्यानंतर जर भगवंताचं भजन आपण करत नसू तर आपल्या जीवनाचा काही अर्थ नाही. त्या व्यक्तीला आंधळा म्हटले गेलं. कसा? आंधळा. जसं आंधळ्याला दिसत नाही तसं ज्याला हित समजत नाही तो आंधळा आहे. शास्त्र त्याला मूर्ख सुद्धा म्हणतो. जो भजन करते तो शहाणा आणि भजन करत नाही तो उलट त्याच्या मूर्ख. शहाणा तो धनी घेत असे. म्हणून जीवनाचं साफल्य करून घेण्याकरता, सार्थकता करून घेण्याकरता शिवपूजन केलं पाहिजे. दुःख दूर होतात, सर्व इच्छा पूर्ण होतात असं बोलून श्रीहरी परमात्म्याने विश्वकर्म्याला बोलवलं आणि त्या ठिकाणी देवदेवतांना प्रत्येकाच्या अधिकारानुरूप असे शिवलिंग तयार करून दिलेले. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचं, कुणाला मातीचं, कुणाला वेगवेगळ्या धातूचं, तांब्याचं, पितळाचं, लोखंडाचं, चांदीचं, पारदचं, असे वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग तयार करून दिले. त्याचं महात्म्य सांगितलं, पूजन विधी सांगितला. सर्वजण ते शिवलिंग घेऊन आपापल्या लोकी गेले आणि आजही दररोज आपल्या त्या लोकांमध्ये शिवलिंगाची स्थापना करून पूजन करतात. नमः पार्वती पतये हर हर महादेव. म्हणून ज्या गावामध्ये शिवलिंगाची स्थापना नाही ते गाव कामाचं नाही. कुठंतरी का होईना, घरामध्ये का होईना, आपल्या छोटीशी पिंड असावी, त्याचं पूजन आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. अंतकाल में उसका बेड़ा पार हुआ. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ. अंतकाल में हो सागर उसका बेड़ा पार हुआ. अंतकाल में हो सागर उसका बेड़ा पार हुआ. ओम नमः शिवाय शंभो. ओम नमः शिवाय शंभो.
तुम्ही दयालु भला दीन दुखियों का दाता जगत का पिता सब करता है भोला शंकर दया सबके करता है भोला शंकर दया सबको देता है आसरा शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ अंतकाल में भव सागर में उसका बेड़ा पार हुआ अंतकाल में भव सागर में उसका बेड़ा पार हुआ बोले शंकर की पूजा करो ध्यान चरणों में उसके धरो हर हर महादेव शिव शंभो हर हर महादेव शिव शंभो हर हर महादेव शिव शंभो भोले बाबांचं जो पूजन करतो तो व्यक्ती जीवनामध्ये सुखासमाधानाला अशा प्रकारे प्राप्त होतो. शौनकादी ऋषींनी सुतांना प्रश्न विचारला, महाराज कोणत्या कोणत्या फुलांनी शिवजींची पूजा केली पाहिजे, त्यानं काय फळ मिळते? सूतजी म्हणतात, असाच प्रश्न पूर्वी नारदांनी ब्रह्मदेवाला विचारला, तेव्हा ब्रह्मदेवाने जे उत्तर दिलं ते सांगतो. ब्रह्मदेव म्हणतात, नारदा ज्याला धन पाहिजे त्याने कमळ, बिल्वपत्र, शतपत्र आणि शंख पुष्प वाहून पूजन केलं पाहिजे. 1,00,000 फुलं वाहल्याने पापांचा नाश होतो, धनसंपत्ती तसेच सर्व इच्छा प्राप्त होतात. आणि यात कसल्याही प्रकारचा संदेह नाही बरं का. श्रद्धेनं प्रेमानं जर ह्या कार्य केल्या गेले तर त्या व्यक्तीला ते मिळतेच. आणि जो निष्काम अशा प्रकारे शिवपूजा करतो त्याला शिवपदाची प्राप्ती होते. पूर्वीचे जे जाणते लोक होते त्यांनी शंखपुष्पांनी केल्या जाणाऱ्या शिवपूजेला अधिक महत्व दिलं होतं, कारण त्यानं इहलोकात आणि परलोकात अशा प्रकारे दिव्य फलप्राप्ती प्राप्त होती. नमः पार्वती पतये हर हर महादेव. कोणी जर आपल्या घरातलं जेलमध्ये जायला असेल, कारागृहात, आणि त्याची सुटका व्हावी असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? 1,00,000 कमळ पुष्पांनी महादेवाची आराधना केली पाहिजे. व्याधी निवारण करण्यासाठी 50,000 कमळ, कन्या प्राप्तीसाठी 25,000 कमळ, विद्या प्राप्तीसाठी 12,000 कमळ, वाहनादिकांच्या प्राप्तीसाठी 1,000, सर्व कार्यामध्ये यश मिळवण्याकरता 10,00,000 आणि मोक्ष प्राप्तीसाठी 5 कोटी कमळ फुलं वाहिली पाहिजे. लोक म्हणतील आपल्याला झेंडूचेच तर सापडत नाही, कमळाचे कुठून सापडते? आणि सापडली तरी आणीन कोण, वाहीन कोण, नाही का? एवढं कोण करत पाहिजे? आम्हाला आहे तर भेटत असेल तर सांगा. ते काही साधना करून नाही जमणार. आहे तर कोणाला काही भेटत नाही. मी एकदा नाही 10दा सांगतो. आणि मी नाही सांगत, पुराण सांगते ते तुम्हाला सांगतो. मनाचं काही सांगणं जमत नाही. मृत्युंजय मंत्राचा 5,00,000 जप केल्याने प्रत्यक्ष शिवदर्शन देतात. मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम आहे काय? ओम ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्.
अमामृता त्र्यंबकं यजामहे सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्। अशा प्रकारे मृत्युंजय मंत्राचा 5 लाख जप केल्याने शिव प्रत्यक्ष दर्शन देतात. आता याच्यातही जर काही बदल असेल तर मग तो पाहून घ्या, नाही का? अधिक जाणकार असेल कोणी तर मृत्युंजय मंत्र कोणता दुसरा आहे का? 1 लाख जपाने शरीर शुद्धी होते, 4 लाख जपाने पूर्वजन्मीचं स्मरण होते, 3 लाख जपाने सर्व काम्य वस्तू प्राप्त होतात, 4 लाख जपाने स्वप्नात दर्शन होते भगवंताचं, 10 लाख जपाने सर्व इष्ट कामना मनोरथ पूर्ण होतात. हे जपाचं सांगितलं. 1 लाख दर्भ वाहिल्याने मोक्ष प्राप्त होतो. दर्भ समजते ना? कूस नाही समजत? मोयाचा गोंडा नाही समजत? आता मला काही नाव माहित नाही बा, त्याला काय म्हणता तुम्ही. पवित्र कार्य करण्याकरता आपण ते वापरतो. दर्भ त्याला म्हणतात. कूस, दर्भ. आपण पोळ्याला बघा ते गोंडा वापरतो, ते गवत ते बुडून असं बैलाला स्पर्श करतो. ते कोणतं पितराचं कार्य असलं की बी हातामध्ये देतात, नाही का? त्याच्याशिवाय करत नाही. दर्भ अशा प्रकारे वाहिल्या जातं. वास्तुशांतीचं कार्य असेल, ग्रहशांतीचं कार्य असेल, कोणतंही कार्य पवित्र कार्य असू द्या, त्यामध्ये तुम्हाला ते दिल्या जातं. त्याची पवित्री धारण करावी लागते किंवा अशा याच्यामध्ये सुद्धा बांधून दिल्या जातं. इथं किंवा अंगठी, त्याला पवित्री म्हणतात. पवित्री धारण ज्यावेळेस गंध वगैरे लावतात, गंध लावल्यानंतर पवित्री धारण केल्या जाते आणि काकण सुद्धा बांधल्या जाते. दर्भ, ते दर्भ वाहिल्याने मोक्ष मिळतो. पण किती? 1 लाख संख्येनं. आपल्याला दर्भ भेटणार नाही किंवा महाग पडत असतील तर दुर्वा. किती? 1 लाख. 1 लाख दुर्वा वाहिल्यानं आयुष्य वाढते. धोत्र्याची 1 लाख फुलं वाहिल्याने पुत्रप्राप्ती होते. 1 लाख देठाचं, लाल देठाचं जर धोत्र्याचं फुल वाहिलं तर ते अधिक शुभदायक मानल्या गेलेलं आहे. पांढऱ्या फुलापेक्षाही जे कलरचं आहे की नाही, ते जास्त लाभदायक मानलं जातं. अगस्त्याची जी फुलं आहेत, 1 लाख फुलं वाहिल्याने महान यश प्राप्त होते. 1 लाख तुलसी दलांनी भोग आणि मोक्ष दोन्ही भेटतात. मस्त पैकी बगीचाच लावून द्यायचा तुळशीचा. बद 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 पानं काढून आणायचे मोजून. 1 लाख वाहिले. बाकीचं तर आपल्याला नाही भेटू शकत, पण तुळशी भेटू शकतात की नाही? एका झाडालाच कितीतरी पानं येतात. आणि अशा प्रकारे 1 लाख तुळशी दलाने भोग मोक्ष प्राप्त होतो. 1 लाख रुई, पांढरा आघाडा, श्वेत कमळ वाहिल्यानं प्रताप वाढतो. 1 लाख पांढरी जास्वंद वाहिल्याने शत्रूंचा नाश होतो. आणि ते आपल्यासाठी पहिले कामाचा नाही. लय शत्रू आहे आपल्या जीवनामध्ये. बोट मोडणं तर चालू आहे, पण मर्याचा उपायच माहित नाही. माहित नाही तर घ्या. पण एक सांगतो सज्जन, तुम्ही देवाच्या नावानं का होईना, शत्रू तर तुमचा जाईल, पण त्या शत्रूला मारण्याचं पाप बी तुम्हालाच भोगा लागेल. उपाय सगळेच असतात, उपाय सगळेच असतात, पण त्या उपायाचं वाईट फळ पुन्हा आपल्याला भोगायला मिळू नये याकरता आपण अशा गोष्टीच्या नादी लागू नये. ज्यानं वाईट कर्म केलं त्या कर्माचं फळ त्याला मिळणारच आहे. आपण फक्त चांगली शुद्ध भक्ती करावी. 1 लाख कनेर फुल वाहल्याने सर्व रोग नष्ट होतात. 1 लाख बंदूक पुष्पाने आभूषणाची प्राप्ती होते. आता बंदूक पुष्प मला माहित असतं ना, मी लय वाहलं असतं. देवाला म्हणलं बद बद अंगठ्या दे, कळे दे, जे लशीन नशीन ते बायकोसाठी बी दे. आभूषण मागितले असते, कारण सोनं महाग झालं. चमेलीची 1 लाख फुलं वाहल्याने वाहनाची प्राप्ती होती. हे तर फारच चांगलं आहे बुवा, नाही? 4 चाकी गाडी येते बुवा. 1 लाख चमेलीचे फुलं. आळशीच्या फुलाने पूजन करणारा महादेवाला प्रिय होतो. आता आळशीचे फुलं याला खेळले मिळत असतील, कुठे मिळतात आम्हाला काही माहित नाही. माहित असेल तर सांगा. तर अशा प्रकारे कशाची फुलं सांगितले?
आळशीचे फुलं महादेवाला तो प्रिय होतो. शमीपत्राने मोक्ष प्राप्ती होते. शमीपत्र आपल्याला एकाच झाडावर तेवढे भेटतात नाही का, बारीक 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 लय असतात. हिवराच्या झाडासारखं झाड, दसऱ्याच्या दिवशी आपण ज्याची पूजा करतो असं ते सौंदळचं झाड अर्थात शमीपत्राने भगवंत महादेवाची पूजा केली पाहिजे. मोगरा पांढरी जाई अर्पण केल्याने शुभलक्षणी पत्नी भेटते. कशी भेटते? शुभलक्षणी. त्याच्यासाठी मोगरा पांढरी जाई अर्पण करावी लागते. पारिजातकाने वाहन सुख मिळते. प्रत्येक ऋतूतील फुलं मोक्ष लाभ अशा प्रकारे करून देतात. राईच्या फुलाने शत्रुनाश होतो. मोरीचे फुलं काही जास्त पाणी लागत नाही मोरीले, हिवाळ्यात पटकन येऊन जाते. थोडस वावरामध्ये इकडे तिकडे शिकून दिलं असलं की येऊन जाते. हरभऱ्यासोबतही येते. बद बद मोहरीचे फुलं आणायचे किती? 1 लाखाचं सांगेला, 1 लाख. 1 लाख फुलं आणायचे, वाहून द्यायचे, शत्रूचा नाश होतो. 1 लाख राईच्या फुलाने अनंत पटपुण्य लाभ होतो. चाफा आणि केवडा सोडून महादेवांना कोणतेही फुलं चालतात. कोणते कोणते फुलं सोडून? चाफा आणि केवडा. काही काही लोक म्हणतात महादेवाला पांढरच व्हायला पाहिजे, लाल वाहू नये, असा काही नियम. आता जगामध्ये कसं आहे माहित आहे काय? शास्त्रापेक्षा लोकप्रवाहाने चालत आलेले नियमच जास्त असतात. शेंडाबुड काहीच माहित नसते. आणि एखादी बाई तर अशी प्रसिद्ध होईल असते, तिला काहीच समजत नाही, तरी लोक विचारायला जातात, बाई सांग बरं कसं आहे ते. आणि ते तिच्या मनाले मग जे समजलं ते सांगून देते. ते असंच असते. लोक आम्हाला शिकत नाही, नाही आमच्या गावच्या बाईन ते सांगलं. अरे तुमच्या गावची बाई काय म्हणते त्याच्यापेक्षा शास्त्र काय म्हणते ते आहे का? शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे, जेन घेववी तेन म्हणावे विषयी विरुद्ध. बाबा वाक्यम प्रमाणम इथं चालत नाही. शास्त्र मार्गाचं आचरण असलं पाहिजे. त्याच पद्धतीनं देवाची भक्ती अशा प्रकारे असली पाहिजे. म्हणून कोणत्याही कलरचं फुल तुम्ही देवाला वाहा, फक्त चाफा आणि केवडा सोडून. अशा प्रकारे सर्व फुलं शिवजींना अर्पण केली जातात. तांदूळ वाहिल्याने लक्ष्मीची वृद्धी होते. तांदूळ हे अखंड असले पाहिजे. वाहायच्या अगोदर त्याला चाळून घ्यायचं, निवडून घ्यायचं. भक्तिभावाने ते अर्पण केले पाहिजे. अर्पण करत असताना एक वस्त्र ठेवायचं. एकदम असे तांदूळ ठेवायचे नाही, वस्त्र ठेवायचं आणि त्या वस्त्रावर तांदूळ वाहायचे. श्रीफळ सुद्धा ठेवायचं. नंतर मग गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य आणि दक्षिणा. 1 रुपया का होईना पण महादेवाजवळ दक्षिणा ठेवायची. कोणी घेईन याच्या भीती वाटत असेल तर पेटीत टाका, पण महादेवाला उद्देशून दक्षिणा समर्पित करायची. अर्पण करून झाल्यानंतर हे 1 लाखाच्या संख्येनं आहे बरं का सगळं. आणि अशा 1 लाखाच्या संख्येनं फुलं वाहा, तांदूळ वाहा, काही वाहा. हे वाहिल्यानंतर त्या मंदिर प्रांगणामध्ये 12 ब्राह्मणांना मिष्टान्नाचं भोजन दिलं पाहिजे. म्हणजे जेवण काही द्या, पण मिष्टान्न ठेवलं पाहिजे. तुपाचा शिरा, खीर वगैरे असं काहीतरी. खीर मालपोहा आपल्या भागात नाही, पण तिकडे युपी मध्ये श्रावण महिन्यामध्ये खीर मालपोहा असा चालते, भयंकर. जिकडे तिकडे खीर मालपोहा. अशा प्रकारे मिष्टान्नाचं भोजन द्यावं. आणि किमान शिवमंत्राचा 100 किंवा 108 वेळा तरी जप केला किमान. बरं कमीत कमी. जास्त तुम्ही किती करसान हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण हे कार्य करत असताना जप केलं पाहिजे. आपल्याला हे समजत नाही, आपण व्रत वैकल्य हे सगळ्या गोष्टी करतो, पण तोंडच उघडत नाही. देवाचं नामस्मरण केल्याशिवाय फळ कशाचंच भेटत नाही, कथेचं बी नाही. म्हणून नेहमी नेहमी सांगावं लागतं, हात वर करा, टाळी वाजवा, भजन करा. लोकांना वाटते त्याचे तोंड दुखून येतात म्हणून आपल्याला सांगतात. हे दक्षिणा घेतील, घरी जातील, भजन आपल्याला करायला लावतील. यानं का फुकाचं सांगेला का तुम्हाला? करा ना तुम्ही. ते उदळ दिलं असलं एकाला कसं करतात तसं चालू आहे तुमचं. हे भजन सगळ्यांसाठी असते. याने आपल्यातला आळस नष्ट होतो, पाप नष्ट होते. आपल्या कथेमध्ये येणारे जे जे काही विघ्न असतील ते नष्ट होऊन जातात.
म्हणून मध्ये अशा प्रकारे आणि कथेचा हा विधी बी आहे बरं का, भागवतातही सांगितलेला आणि इथंही सांगितलेला आहे की मध्यंतरी नामजप अशा प्रकारे केला गेला पाहिजे. ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले टाळी वाजवा, भजन करा. शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओंकारेश्वराय शिव ओंकारेश्वराय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय सोमेश्वराय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय सोमेश्वराय शिव नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय भीमाशंकराय नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय भीमाशंकराय शिव नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नागनाथाय नमः शिवाय नमः शिवाय शिव नमः शिवाय नागनाथाय शिव नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः पार्वती पतये हर हर महादेव. अशा प्रकारे नामाचा महिमा सांगितला गेला. कोणत्याही प्रकारची पूजा अर्चा करत असताना नामस्मरण केलं पाहिजे. 1,00,000 तिळाने पूजन केल्यास, हवन केल्यास महापातकांचा नाश होतो. 1,00,000 जव अर्पणाने स्वर्ग लाभ होतो.
सुख सौभाग्य लाभ होते. 1,00,000 गहू वाहिल्याने संतती वृद्धी होते. फक्त हे धान्य वाहताना काय केलं पाहिजे? खाली कपडा ठेवला पाहिजे हा. कपडा, नारळ, दक्षिणा आणि भोजन वगैरे हे तर क्रिया प्रत्येकासाठीच आहे. ते फुलं वाहा किंवा धान्य वाहा, पण धान्य वाहताना फक्त कपड्याचं हे सांगितलं. 1,00,000 मुंग वाहल्याने सुख लाभ होतो. 1,00,000 राळा वाहल्याने धर्म अर्थ काम वृद्धी चारी मोक्षार्थाची अशा प्रकारे प्राप्ती होते. 1,00,000 मोहरीने शत्रूंचा नाश होतो. 1,00,000 संख्येने काही वाहिल्यानंतर 12 ब्राह्मणांना भोजन देणं आवश्यक अशा प्रकारे आहे. पत्राने उत्तम सजावट करून पूजन केल्यास अशा प्रकारे लाभ होतो. सतत जलधारा समर्पित केल्याने अपार पुण्य लाभ होते. ज्वरपीडा नष्ट होते. नेहमी नेहमी एखाद्याला जर ताप येत असेल ना, त्यानं मग आपल्या अंगाचा दाह कमी होण्यासाठी त्या बुवाचा दाह कमी केला पाहिजे. कारण त्यांचं विषाने शरीर दाह अशा प्रकारे करते आणि जलधारा त्यांना खूप अशा प्रकारे आवडते, म्हणून त्यांना जलधारा समर्पित. काय म्हणतात? 1 लोटा जल सब समस्या का हल. ओम नमः शिवाय म्हणत अशा प्रकारे जलधारा समर्पित केली. नुसती जलधाराच नाही, मग तुम्ही दुधाची धार, पंचामृत, अनेक प्रकारच्या काही द्रवी वस्तू जी आहेत त्याने अभिषेक करू शकता. फक्त अभिषेक करत असताना काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? बोला पटकन. नामस्मरण केलं पाहिजे. आपल्याला स्तुती येत असेल तर स्तुती केली पाहिजे. शिवपंचाक्षर स्तोत्र म्हणा, भगवंताच्या 1000 नावाचा जप करा, 108 नावाचा जप करा, किंवा शतरुद्रीय मंत्र, एकादश रुद्र मंत्र, पुरुष सूक्त. आता हे आपल्याला येत नाही, आपण ते करू शकत नाही. पुरुष सूक्ताच्या माध्यमातून सुद्धा भगवंताचा अभिषेक केला जातो. हरि ओम सहस्रशीरेखा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमिगुं सर्वतस्पृत्वात्य तिष्ठ दशांगुलम पुरुष एवेदगुं सर्वं जद्भूतं जच्च भाव्यम भूतामृततुस्सेशानो जदन्येनातिरोहति. हे पुरुष सूक्त आहे. रुद्र सूक्त. हरि ओम नमस्ते रुद्रमन्यव उतोते कवे नमः बाहुभ्यामुते नमः जाते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाश्री तयानस्तन्वा शंतमया गिरिशंता विचाकशीः. अशा प्रकारे ते रुद्र सूक्त आहे. किंवा महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. या मंत्राचा जप करावा, जेवढा होईल तेवढा करत राहावा. गायत्री मंत्र सुद्धा सांगितला गेला. मग तो शिव गायत्री असेल तर त्याचं काय म्हटलं पाहिजे? ओम महादेवाय धीमहि. काय ते असं पद्धतीनं ते गायत्री मंत्राचे वेगवेगळे प्रकार असतात, त्याच्यात धीमहि अशा प्रकारे आलं पाहिजे. प्रत्येकाचा वेगवेगळा गायत्री मंत्र आहे, नाही का? ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. हा झाला शिव गायत्री मंत्र. काय म्हणायचं? ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. अशा प्रकारे हा शिवगायत्री मंत्र म्हणून पूजन करावं. शिवसहस्रनामावलीचा पाठ करावा. तुपाची धार सोडल्यानं वंशाचा विस्तार होतो. एखाद्याला असं भीती वाटत असेल की आपल्या वंशाचा खंड होत आहे, त्याचा विस्तार व्हावा याकरता तुपाची धार व्हावी. डालडा वाहसान नाही, पण डालडा चालत नाही, म्हशीचं बी चालत, गाईचंच तूप पाहिजे. आता गायाच राहिल्या नाही तर तूप कुठून भेटीन? मग चाल द्या म्हशीचं, पण ते चालत नाही. त्याने उलट अशा प्रकारे पुण्याचा नाश होतो. अशा प्रकारे 10,000 मंत्रांनी पूजन केल्यास मूत्र रोगादी व्याधींचं निवारण होते. नपुंसकाने सुद्धा साजूक तुपानं जर यथायोग्य पूजन केलं, 12 ब्राह्मणांना भोजन दिलं, प्राजापत्य व्रताचं अनुष्ठान जर केलं, तर त्याला सुद्धा अशा प्रकारे पुत्र लाभ होतो. बुद्धिहीन मनुष्याने शर्करा मिश्रित दुग्धधारा अर्पण केली पाहिजे. आलं का लक्षात? महाराज काय केलं पाहिजे? कशासाठी?
नाही का? बुद्धी ही प्राप्त होण्याकरता. विद्यार्थ्यांसाठी सांगलो, तू बुद्धी नाही म्हणून नाही सांगलं बरं. अजून ज्ञान ग्रहण करणं चालू आहे म्हणून सांगून राहिलो. बुद्धिहीन मनुष्यानं शर्करा मिश्रित दुग्ध धारा अशा प्रकारे अर्पण करावी. उत्तम बुद्धी प्राप्त होते. शिवमंत्राचा 10,000 जप करत सतत दुधाची धार सोडल्यास मनाची उदासीनता नष्ट होते. तुमच्यासाठी फार चांगला आहे. असे चेहरे दिसून राहिले, वाह प्रफुल्लित, नाही टवटवीत दिसून राहिले सगळे. म्हणजे नाराज दिसून राहिले. कोणी गेलं काय तुमच्या गावात? मनाची प्रसन्नता निर्माण झाली पाहिजे, उदासीनता नष्ट झाली पाहिजे. यासाठी दुधाची धार सोडत 10,000 शिवमंत्राचा जप करा. तुमची उदासीनता निघून जाईल. कलह नष्ट सुद्धा होतात त्यानं. एखाद्याला जगण्याचा उबग येत असेल तर काही केलं वाटते ना, असं वाटते जीवच द्यावं का, घर सोडूनच जाव. असे उबगेल लोक येत असतील, आलेले असतील इथं, त्यांना सांगतो, किंवा नाही आलेले असतील तरी सांगतो उपाय. त्यांनी अशा प्रकारे दुधाची धार सोडत 10,000 शिवमंत्राचा जप करावा. सुगंधी तेलाच्या धारेने उत्तम भोग प्राप्त होतो. राईच्या तेलाने शत्रुनाश होतो, म्हणून ते राईचं तेल, मोहरीचं तेल वाहलं पाहिजे शिवजी. मधाच्या धारेने क्षयरोग नष्ट होतो. उसाच्या रसाच्या धारेने आनंद प्राप्ती होते. मस्तपैकी लिटर 2 लिटर किती घाण्याचं ते आणा आणि वाद बसा उसाचा रस. गंगा जलाने भोग मोक्ष प्राप्त होतो. म्हणून एखाद्या तीर्थक्षेत्रावर गेलं की कधी सोडायचं नाही मोक्ष, काय म्हणतात ते, मोका घ्यायचं पाणी सुरू वाहन ओम नमः शिवाय करा. अशा प्रकारे या ठिकाणी जलधारेचं, पुष्पांचं, धान्याचं, अनेक प्रकारच्या वस्तू वाहण्याचं महत्व या ठिकाणी सांगितल्या गेलं. नमः पार्वती पतये हर हर महादेव. यानंतर नारदांनी पुन्हा प्रश्न विचारला, तुम्ही शिवजींच्या आज्ञेवरून सृष्टीचं कार्य केलं, ते कसं केलं हे मला सांगा. ब्रह्मदेव म्हणतात, शिवजींनी ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र तिघांचं कार्य समजून सांगितल्यानंतर आशीर्वाद देऊन महादेव अंतर्धान पावले. यानंतर आम्ही त्यांची आज्ञा पालन करण्यासाठी ध्यानमग्न होऊन विचार करू लागलो की कशा प्रकारे आपापलं कर्तव्य केलं पाहिजे. तेव्हा विष्णूंनी आम्हाला मार्गदर्शन केलं. जे सृजन करायच्या अगोदर कोणी मला मार्गदर्शन केलं? विष्णूंनी. त्याच्या अगोदर शिवजींनी. सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी जोगा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता, मज ईश्वरा ते नोळखे, ना सृष्टी करू शके, तो थोर केला एके नामे जेने. बोलू नका पुरो. भगवान विष्णूंनी ज्ञान प्राप्त करून दिला आम्हाला आणि त्यानुसार मी सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला. आवश्यक अशा प्रकारची सामुग्री त्यांनी मला दिली आणि उपदेश केल्यानंतर ब्रह्मांडाच्या बाहेर स्वतः करता वैकुंठ नावाचं स्थान निर्माण करून राहू लागले. त्या शिवजींनी सुद्धा स्वतः करता शिवलोक निर्माण केलं, कैलास धाम निर्माण केलं आणि मला दिलं नाशिवंत ब्रह्मलोक. दोघांना बिचारानं अक्षयी अशा प्रकारे स्थान घेतलं, कधी नाश न पावणार. एकाने घेतलं वैकुंठ आणि एकानं कैलास लोक. ऐका, कैलास धाम मध्ये आणि कैलास लोकामध्ये फरक आहे बरं का. कैलास पर्वत जो आहे तो पृथ्वीवरचा आहे, कैलास धाम जे आहे ते स्पेशल आहे, स्वतंत्र. तिथून इथं कधी आले, कसे आले ते मी मग तुम्हाला पुढे सांगेन. अशा प्रकारे ब्रह्मांडाच्या बाहेर भगवान विष्णू निवास करू लागले आणि मग मी जगताचं सृजन करण्याकरता हरिहराचं स्मरण करून पूर्वी निर्माण केलेल्या अथांग जे जलाशय आहे त्या जलाशयातील ओंजळभर पाणी घेतलं. कोणतं जलाशय? भगवान विष्णूच्या तपाच्या माध्यमातून, घामातून जे निर्माण झालेलं जलाशय आहे ते. त्यातून असं पाणी घेतलं, हरिहराचं स्मरण केलं आणि असं वर फेकलं. त्याचं एका ब्रह्मांडामध्ये रूपांतर झालं.
24 तत्वांनी युक्त अशा प्रकारे ते विशाल अंड त्या ठिकाणी निर्माण झालं, पण ते हालत नव्हतं, डुलत नव्हतं, त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची चेतना नव्हती. मला काळजी वाटायला लागली. मी अशा प्रकारे सृष्टी निर्माण करण्याच्या हेतूने ब्रह्मांड तर निर्माण केलं, पण हे हालत नाही, हे बिनकामाचं आहे. म्हणून मी भगवान विष्णूंना प्रार्थना केली की प्रभो, तुम्ही या अंड्यामध्ये चेतना अशा प्रकारे प्राप्त करून द्या. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. गोपाल कृष्ण भगवान. भगवान की जय. मी विनंती केली. माझ्या विनंतीवरून परमात्म्याने त्या विराट अशा प्रकारच्या अंड्यामध्ये स्वतः प्रवेश केला. संपूर्ण त्या ब्रह्मांडामध्ये व्यापले. म्हणून हरिव्यापक सर्वत्र समान. जोपर्यंत करंट येत नाही तोपर्यंत कोणतीच वस्तू हालत, माईक चालत नाही, पंखा हालत नाही, लाईट प्रकाश देत नाही. म्हणजे ऊर्जा रूपी चेतना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी चालत. मग आता एवढं मोठं जगत चालणं सोपं आहे का महाराज? ही ऊर्जा, ही चेतना कोणाची आहे? तुझी असते वेदाशी बोलणे, तुझी असते वेदाशी बोलणे, हो तुझी असते वेदाशी बोलणे, तुझी असते वेदाशी बोलणे. तुझे आसते वेदासी बोलणे, तुझे आसते वेदासी बोलणे, तुझे आसते वेदासी बोलणे, तुझे आसते वेदासी बोलणे. सूर्याची चालणे तुझिया बळे, सूर्याची चालणे तुझिया बळे, वेदासी चालणे तुझिया बळे, सूर्यासी चालणे तुझिया बळे. ऐसा तू ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हो, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अशा प्रकारे हजार नेत्र, हजार हात पाय असलेला विशाल परमात्मा, विश्वरूप परमात्मा, विराट परमात्मा जगत रूपाने अशा प्रकारे प्रविष्ट झाला. म्हणून म्हटलं जातं की चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिविन. किंवा वृक्षाची हे पाने हाले ज्याची सत्ता. सत्ता कोणाची आहे? तर त्या परमात्म्याची. नाहीतर काहीच नाही चालू शकत. आत्मरूपाने माझ्यामध्ये आहे, फुलामध्ये आहे, पशुपक्षामध्ये आहे, झाडामध्ये आहे. एवढंच नाही, दगडामध्ये सुद्धा आहे. लोक म्हणतील कसा काय, तो तर निर्जीव आहे. निर्जीव नाही बाप हो, तो दिसायला दिसते तसा. निर्जीव म्हणायला गेलं तर मग हे शरीरही निर्जीव आहे. खरं आहे का खोटा आहे? पटत नशील तर कोणी गेला तर मग विचारा मला, हा सजीव आहे का निर्जीव आहे? शरीर हे निर्जीवच आहे, पण तो सत्ता रूपाने त्यामध्ये प्रविष्ट होऊन त्या निर्जीव शरीराला चालवतो. या जगालाही चालवतो, दगडालाही चालवतो. प्रत्येकाचं आयुष्य आहे. दगड टवटवीत दिसून राहिला, समजून चाला अजून सत्ता आहे. आणि तो जीर्ण व्हायला लागला, गेली सत्ता, हळूहळू निघायला लागली. म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये तो सत्ता रूपामध्ये भरून चालवत असतो. हे मुनिश्रेष्ठा नारदा, आता पुढे सृष्टी मी कशी निर्माण केली ते ऐक. सृष्टी निर्माण करण्याचा विचार करत असताना माझ्याकडून अचानक तमोगुणी सृष्टी उत्पन्न झाली. तिला अविद्या पंचक म्हणतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश
अविद्या पंचक म्हटले. पंचपर्वा सुद्धा त्याला म्हणतात. नंतर वृक्षादी स्थावर पदार्थांची रचना झाली. पण हा सर्ग पुरुषार्थ साधून देणारा नाही, म्हणून मी दुसरा सर्ग उत्पन्न केला पशुपक्षादिकांचा. पण हा दुःखानं भरलेला. वृक्षांचा निर्माण केला तो जळ आहे, तो हालतही नाही डुलतही नाही. झाड कथेत येत तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय. पुढे काय कीर्तना नवजाय ती कीर्तना करता कथे करता जात जागीच उभे राहतात, जागच्या जागीच बसतात. कथेत येत झाडेकडे पाहिलं हा पुरुषार्थ प्राप्त करून घेणार नाही. मग मी पशुपक्षादिकांना वर्णन निर्माण केलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. पशु सुद्धा भजन करत. म्हशी पाहिल्या कधी कथेला येताना? म्हशी म्हशी बायाबद्दल नाही बोलत मी, कोणाबद्दल बोलतो? म्हशी. आणि हेले हेले बी नाही, बैल बी नाही. कुठंतरी कधीतरी एखादा परमार्थ करणारा तोच माणूस. असं नाही की बा इथं आला पाहिजे, कुठंही जा ना. काही काही लोकांना मोठ्या लोकांची कथा पाहिजे. ते पहिले पाहतात पत्रिकेत कोणाचं कीर्तन आहे आणि कोणाची कथा आहे, मग येतात. मग ते कधी का होणार जातात ना, हाय माणसं. पण जे लहानाच्याही जात नाही मोठ्याच्या जात नाही, कधी देऊळ पाहत नाही, मंदिर पाहत नाही, ते माणूस म्हणायच्या लायकीच नाही. आणि पशु भजन करत नाही. देवी दिला देह भजन घुमटा, 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 देवी दिला देह भजन घुमटा. देवी दिला देह भजन घुमटा, 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 देवी दिला देह भजन घुमटा. पशु पक्षादिकांची जी योनी निर्माण केली त्याला तिर्यक योनी म्हणतात. ही योनी केवळ दुःख भोगण्यासाठी आहे. कशासाठी आहेत? कर्म केलं ना, मग कोणी कुत्र्याच्या जन्माला जाते, कोणी डुकराच्या, कोणी मांजरीच्या, कोणी कशाच्या. कर्म नुसार ते दुःख भोगण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला जन्म मिळत असतो. तोही सर्ग पुरुषार्थ देणारा नव्हता, म्हणून मी ऊर्ध्व स्त्रोता नावाचा सर्ग निर्माण केला. सात्विक सर्ग. त्यानंतर देवसर्ग. आता ऊर्ध्व स्त्रोता आणि देवसर्ग हा एकच आहे बर का. म्हणजे याच्यामध्ये देवांची उत्पत्ती आहे, इंद्रादी देवांची उत्पत्ती. हे सुद्धा भजन करण्याकरता सक्षम नाहीत. काय बोल तुम्ही लक्षात येते ना. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, किंवा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मोठ्या मोठ्या स्वर्गातील देवांना, ब्रह्मादिक देवांना सुद्धा भजनाचा आनंद घेता येत नाही. म्हणून मी मोठ्या प्रेमाने
ब्रह्मदेव म्हणतात कोणाला निर्माण केलं? या मानव देहाला निर्माण केलं. एके केली जे भूचरे, एके केली जे खेचरे, एके केली जळचरे, चरे अचरे ती एके. वृक्ष सर्प पशु दंश, राक्षस पिशाच बकहंस, मत्स्य कश्चादि अशेष, स्त्रजी बहुवस योनीते. ऐस्या 84 लक्ष योनी, स्त्रजोनी पाहे परतोनी, तव निज प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकार. ऐसिया देखोनी सृष्टी ते, सुख न वाटेची देवाते, मग मानवी प्रकृती ते, आदरे बहुते निर्मिले. मोठ्या प्रेमाने या मानव देहाला निर्माण केल्या गेलं. निर्माण करत असताना बाहल्ये मनुष्य देही, निज ज्ञान घातले पाही, जेने ज्ञानी देही विदेह पायी पावती. भजनाच्या माध्यमातून किंवा निज ज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा उद्धार करून घेईल असा मानव देह मी निर्माण केला. खूप आनंद वाटला त्यांना निर्माण केल्यानंतर. काहीतरी निर्माण केल्यासारखं वाटलं. यानंतर अनेक अशा प्रकारचे सर्ग निर्माण केले गेले. प्राकृत, वैकृत, अनेक प्रकारचे मत सर्ग आहे, वैकारिक सर्ग आहे, सूक्ष्म भौतिक सर्ग आहे. अशी अनेक प्रकारची सृष्टी उत्पन्न केली. आणि अशा प्रकारे सृष्टी उत्पन्न केल्यानंतर ब्रह्मदेव म्हणतात माझ्यापासून धर्म अधर्म अशी अनेक प्रकारची सृष्टी उत्पन्न झाली. ज्या वेळेस मला मैथून सृष्टी करावीशी वाटली आणि या संकल्प सृष्टीला विराम द्यावा वाटला, त्यावेळेस मी शिव आणि शक्तीचं स्मरण केलं. म्हणून एका बाहूपासून साक्षात शिवस्वरूप अशा प्रकारे पुरुष उत्पन्न झाला आणि साक्षात पार्वती स्वरूप जगदंबा स्वरूप असलेली शतरूपा अशा प्रकारे उत्पन्न झाली. मनु आणि शतरूपा उत्पन्न झाली आणि त्यांना मग मी मैथून सृष्टीच्या माध्यमातून सृष्टी उत्पन्न करायला सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं पृथ्वी हे रसातळाशी गेलेली आहे, जोपर्यंत त्याचा उद्धार होत नाही तोपर्यंत आम्ही सृष्टी उत्पन्न करू शकत नाही. कारण मी निर्माण केलेली सृष्टी पृथ्वीच्या व्यतिरिक्त पृथ्वीशिवाय कुठेही राहू शकत नाही. तुम्ही निर्माण केलेले पाण्यातही राहतात व आकाशातही राहतात, कुठेही राहू शकतात. पण आम्ही निर्माण केलेले जीव हे पृथ्वीशिवाय राहू शकत नाही. पृथ्वी रसातळाशी गेलेली आहे. अशा प्रकारे मनु महाराजांनी सांगितल्यानंतर ब्रह्मदेव विचार करायला लागले. विचार करत असताना त्यांना आली शिंक. त्यांच्या नाकातून अंगठ्या एवढं वराहाचं पिलू बाहेर पडलं. साक्षात भगवान विष्णूंनी पृथ्वीच्या उद्धाराकरता वराह अवतार घेतला. बोल वराह भगवान की जय. त्या वराह भगवंतानी त्या पृथ्वीला रसातळातून बाहेर काढलं, पाण्यावर स्थापित केलं आणि नंतर मग मनुष्यरूपेने सृष्टी उत्पन्न केली. ते कशा पद्धतीनं केली, काय केली ते आपण आता उद्याच्या अशा प्रकारे सत्रामध्ये बघू. उद्या आपल्याला शिव पार्वती विवाह सोहळा करायचा आहे. अगोदर सतीचं आणि महादेवाचं चरित्र होईल. सतीच्या चरित्रामध्ये आपल्याला काही विवाहोत्सव साजरा करायचा नाही. नंतर तीच सती पार्वती रूपाने हिमालयाच्या घरी महिनेच्या पोटी जन्म घेईल, तपश्चर्या करेल. शिवजी तिला नेण्याकरता वरात घेऊन येतील, तिच्यासोबत विधीपूर्वक विवाह करतील. त्यावेळेस आपण विवाहोत्सव अशा प्रकारे साजरा करणार आहोत. सर्वांनी विवाहाच्या तयारीत यावं. सर्व प्रकारचे अहेर स्वीकारल्या नाही तर म्हणसान जाणार नाही. म्हणतात मामाला तर चांगलंच आहे नाही का, आणि कपडेचे नाही आणले तर चालतील नाही का. अशा प्रकारे तयारीत सर्वांनी लग्न चांगले सजून धजून यावं. पिसाट्यासारखं याचं लग्नात कसं जाता, मस्त कडक कपडे, नवीन नवीन सेंट मारून, पावडर लावून. अशा प्रकारे शिवजींच्या लग्नामध्ये आपल्याला उद्या आनंद घ्यायचा आहे.
आता सर्वांनी 2 मिनिट उभं राहायचं आणि पावली करायची नाही का. 2 मिनिट जास्त नाही. आणि आज ना आजच आहे ना. बरं. आज संध्याकाळी सुंदर पाठाचा अशा प्रकारे पाठ करणार आहेत. बरेचसे लोक मंडळी या ठिकाणी येतील. सुंदर पाठाचं भलं मोठं महत्व तुळशी रामायणामध्ये वर्णन केलेलं आहे. सुंदर पाठामध्ये हनुमंताचं चरित्र येते. कोणाचं येते? हनुमंताचं. आणि हनुमंताच्या चरित्रानं काय होते? संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा. अशा त्या सुंदर पाठाचं या ठिकाणी गायन होणार आहे आणि त्यानंतर मग भजन सुद्धा होणार आहे त्यांचं. सर्वांनी या कार्यक्रमाकरता यायचं आणि त्या भजनाचं श्रवण करायचं. चला उभे राहा सर्वजण, अजून उठले नाही. पावली करायची बरं का, हातपाय मोकळे करायचे सर्वांनी. पावली करा. राम सीता कृष्ण राधा विठ्ठल रखुमाई. राम सीता कृष्ण राधा विठ्ठल रखुमाई. हो राम सीता कृष्ण
विठ्ठल रघुमाई विठ्ठल रघुमाई. चला आरतीसाठी सर्वजण उभे राहतील.